प्रत्येक भाविक भक्त प्रफुल्लित जात खुश जात विठ्ठल आज या स्पिरिच्युअल फेस्टिवलमध्ये once again. अखंड मंडलाकारम् अखंड मंडलाकारम् व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं
वचनानंद स्वामी समय की जाती है तो लोगों को लगता है या तो जेल लगा दिया होगा या चेक लगा दिया होगा। अरे हम तो 7 साधु हैं, हमारे पास तो लोग हमारे गले में तो फूल की माला डालते हैं, आज इलायची की डाली है। माल तो आप लोगों के पास है, अब तो मेरी माला तेरा माल दोनों मिलकर करेंगे और किसी लिए हो जाएगा। मैं आपको निवेदन करना चाहता हूँ, एक मंदिर नहीं, इस देश के हर गली गली में पहले सनातन की आवाज गूंजेगी, आवाज गूंजेगी। ताली को यार मेरा जोर से बजा, हम कोई ठीक से नहीं रहे। अभी मैंने प्रवचन शुरू नहीं किया है। भक्ति में खो जाए भोलेनाथ जी को, आओ भाई भोलेनाथ जी। भक्ति में खो जाए भोलेनाथ, दोनों हाथ उठा के खड़े हो जाओ और इधर किस हो जाओ। भोलेनाथ की जय, शंभुनाथ की जय, दीनानाथ की। आओ महिमा गाए भोलेनाथ की, भक्ति में खो जाए भोलेनाथ की। जय भोले। भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ब्रह्मानंद पण पिका आहे. इतकं संगीत एक क्षेत्र असं आहे, अनेक नादांना बाजूला करणारा नाद म्हणजे संगीत नाद आहे. त्यामुळे मुलांना संगीत पण शिकवा, संगीत शिकवा. म्हणून आम्ही काय केलं, श्रीमद भगवद्गीता ही जगजवळ 80 रागामध्ये, किती रागामध्ये, 80 रागामध्ये स्वतः भगवत कृपेच्या आशीर्वादाने, भगवत कृपेनं ते स्वतः कंपोज करून त्याला संदर्भानुसार श्लोकाचा भाव, प्रसंगाचा भाव पाहून तसा राग जोडून जवळजवळ 80 रागामध्ये गायन केलेला आहे. आज मी ते सद्भक्ती चॅनल युट्यूब मध्ये आहे. युट्यूब मध्ये तुम्ही सद्भक्ती चॅनल हे ओपन केला तर तुम्हाला गावताय श्रीमद भगवत. त्याच्यामध्ये तुम्हाला कन्नड अर्थ आहे, हिंदी अर्थ आहे, संस्कृत आहे आणि त्याचं मराठी पण मी आता करत आहे. काही दिवसानंतर ते तुम्हाला भेटेल आणि मला वाटते त्याचं उद्घाटन ब्रह्मेशानंद स्वामींच्या हस्तेच मला करायचं आहे. तुम्ही अवसर जर दिला, झाल्यानंतर मी चित्त घेऊन येतो. स्वामींना तिथं बोलवत नाही, मी तुमच्या माध्यमातून इथं की आमच्या गोवाचे मुख्यमंत्री आणि जे काय सुभाष इत्यादी आहेत यांना सर्वांना बोलू. पवित्र स्वामींच्या हस्ते मराठी अर्थ अनुवाद सहित 80 रागामध्ये गायन केलेलं मराठी अर्थ असलेली भगवद्गीता इथंच उद्घाटन करू भगवत कृपेनं. असो, समयाचा अभाव झालेला आहे. स्वामींच्या पवित्र चरणी अनेकदा विनम्र भावने नमस्कार करू. तुम्हा सर्वांना, गोवावासियांना, आध्यात्मिकवादींना, श्रद्धावादियांना सर्वांना अनेकदा मी पुन्हा नमस्कार करतो. मी आपल्या सर्वांना यासाठी उठवलं, म्हटलं मी बोलताना
तुम्ही झोपा. आणि जर तुम्ही समजा झोपलात तर कुठे पडणार? त्यामुळे मी ट्रिक वापरली आणि तुम्हाला सगळ्यांना उभं केलं. उभं यासाठी केलं तुम्ही झोपू नये म्हणून, कारण गेली अनेक वर्षे आम्ही सगळे झोपलेले आहोत. मागे पोर्तुगीज आले तेव्हा झोपलो, त्याच्या अगोदरही झोपलो. आणि असे झोपून झोपून आमची जी स्वतःची संस्कृती आहे ती आम्ही जगासमोर मांडायला मागे पडलो. म्हणून आता ही चूक परत करूया नको. हा सप्तकोटीश्वर इकडचा की अजून कुठला? इकडचा नाही. त्याचा ओरिजिनल जागा दिवार आयलँड आहे, इकडून इकडे आलंय, बरोबर ना? त्यामुळे हा देव इकडून तिकडे तिकडून इकडे नेण्याची पायी काल या गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवलचं उद्घाटन या पवित्र अधिष्ठानाखाली आम्ही केलेला आहे. हा उत्सव विश्वभर जाईल. महाराजांची ही आशीर्वाद आहेच, सप्तकोटीश्वराचे आशीर्वाद आहे. पण तुम्ही माय भगिनींनी सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुमची अब्रू राखणारा छत्रपती आज तुमच्याकडून आपले तेच काम करण्याची अपेक्षा करतो. म्हणून ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायची आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळी, मला तर कन्फर्म माहिती आहे, तुम्ही देवळाबद्दल बोला, बघा तुमच्या विरोधात कसे उभे राहतील. तुम्ही तुमच्या ओरिजिनल संस्कृतीबद्दल बोला, तुमच्या विरोधात उभे राहणार की नाही? हा, ते पाहिजेच का? कारण ते उभे राहतात तिथेच समजायचं की यांना आम्ही इतके दिवस गप्प राहत होतो ते पाहिजे होतं. म्हणून लक्षात ठेवा, आज जर तुम्ही तुमच्या धर्माबद्दल, तुमच्या संस्कृतीबद्दल, गोव्याबद्दल हे सगळं तुम्ही बोलता आहात तर आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण आम्ही आमच्या धर्माबद्दल बोलणार. आणि हे बोलत असताना कोणतरी आपल्याला विरोध करेल म्हणून थांबण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या चालीने चालत राहायचं. तुम्हा सगळ्यांनाही सांगतो, कोणाच्याच विरोधात आपणही कधी गेलो नाही, तुम्हीही जाऊ नका. पण ते करणार आहेत ते करत राहायचं. मला इथे बसलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही आमची लाईन मोठी करू, आम्ही आमची रांग मोठी करूया, आम्ही आमच्या धर्माचं काम वाढवूया, आम्ही आमच्या गोव्याचं नाव वाढवूया, आमच्या गोव्याची खरी खरी चित्रण जे आहे ते जगभर घेण्यासाठीचा प्रयत्न करूया. यासाठी हा गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल ख्रिश्चन असो, मुस्लिम असो किंवा जैन असो, सिख असो, कोणाबद्दल आम्हाला द्वेष नाही आणि कोणी करूही नाही. पण आम्हाला आमच्या मातीबद्दल सार्थ अभिमान आहे आणि हाच अभिमान बाळगण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळे आज जेवढे म्हणून या व्यासपीठावर उभे आहेत त्या सर्वांना घेऊन आम्ही अजून एक कार्यक्रम करतो आहोत. 17 तारीखला जो परशुराम पुतळा आहे किंवा परशुरामाची मूर्ती जी आहे कांपालला, तिथे हा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. जशी गंगा आरती होते तशी गोव्यात समुद्र आरती आम्ही सुरू करतो आहोत. आणि तो कार्यक्रम जो आहे तो 17 तारीखला आहे, रविवारी. तुम्ही सगळ्यांनी जरूर यायचं. आणि ही आरती जी आहे ती समुद्राची, आम्हाला पोचतो नारायण, समुद्र नारायण, मग त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून ही समुद्राची आरती आपण सुरू करायची ठरवलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी त्या दिवशी या. आमची जी संस्कृती आहे ही समुद्राच्या त्या नजदीक काठावरती आम्ही प्रदर्शित करू पाहतो. सगळ्यांनी मोठ्या संख्येने बरोबर 5 वाजता किंवा 4:30 वाजता आपण यावं. हा कार्यक्रम झाला, आरती होईल. अजूनही देशभरातले विदेशातले लोक जे आहेत ही आरती बघण्यासाठी येणारे आहेत. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला या. त्या दिवशी गीता पठण होईल. त्या दिवशी संगीताचे उत्तम प्रकारे आमचं ते वारकरी भजन आहे ते वारकरी दिंडी तुम्हाला ऐकायला मिळेल. आपण सगळ्यांनी जरूर या कार्यक्रमाला या. या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून प्रेमेंद्र शेठजी यांनी मोठा वाटा उचलला, त्याबद्दल त्याला जोरदार टाळ्यांनी आपण आशीर्वाद द्या. आणि धर्माचं काम करत असणाऱ्याला
आपल्या गावाला मोठ्या करणाऱ्याला सदोदित तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, एवढंच मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. अजून मी तुमचा वेळ घेणार नाही. लहान मुलं आहेत तुमच्याकडे, तुम्ही जपून चला. जाताना लाईन मध्ये जायचं बरं, कारण गर्दी केली तर परत पाण्याशी तुमचा संबंध येईल. म्हणून तुम्ही रांगेत चला आणि जपून चला. सप्तकोटीश्वराचे आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहे. तो समर्थ तुम्हा सर्वांना चांगली सद्बुद्धी, आयुर आरोग्य देवो आणि तुम्हा सर्वांचं कल्याण होवो अशी सप्तकोटीश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय.